थँक्यू सागरमाळी. तर सलामीची जोडी मैदानाच्या दाखल झाली आहे. भाविक जाधव आणि रुपेश जाधव अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर नंबर 1 चा गोंदाची मार्कवर मिस्टर आकाश धानवी वफी आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला एक नंबर 1 चा बॅटर म्हणून ज्याच्याकडे रँकिंग आहे तोच खेळाडू आपल्याला गोंदाची मार्कवर पाहायला मिळतोय. पहिली षटक पॉवर षटक आणि पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळलं जातंय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बॉफने चेंडूला कलेक्ट केलंय आणि 2 धाव या पळून पूर्ण केल्यात. बघता बघता तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. या 2 धावांशी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय भविष्य मार्फत. तर रुपेश जाधव मित्रांनो मालजीपाडा प्रीमियर लीग चांगला परफॉर्मन्स, त्याच्यानंतर कॉमन प्रीमियर लीग मध्ये त्याचा चांगला परफॉर्मन्स पाहिला होता. आपण यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल ठरलाय. चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. कॉमन प्रीमियर लीग मध्ये रुपेश जाधव यांनी नक्कीच जी ऍक्टिव्हा जी गाडी आहे ती मात्र स्वतःच्या घरी घेऊन गेलेत. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला होता. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. शत्रचक आहे डीप मिड विकेटला परंतु शत्रचकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार. काय कुठे 4 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे. 6 या धावसंख्येवर पोहोचली जाते. आकाश धानवी कोदी मार्कवर तिसरा चेंडू. यावेळेस मात्र अप्पर कटच्या माध्यमातून चेंडूला खेळलं जातंय. स्केअर कटच्या माध्यमातून चेंडूला खेळलं गेलाय. इथे मात्र स्केअर थर्डमॅनला शत्रशन चांगलं पाहायला मिळत आहे. आणि तत्पूर्वी किती धावा मिळाल्यात तर 2 धावा पळून पूर्ण केल्यात. बघा एक चौकार त्याच्यानंतर 2 धावा घेतल्या गेल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते 8 या धावसंख्येवर. 4 चेंडू टाकून झाले आहेत. पाव षटक चालू आहे. 5वा चेंडू आकाश धानवी 22 साठी. यावेळेस पुन्हा एकदा अंडरम बॉक्स स्टाईलने मात्र टॅप करण्यात आलाय चेंडूला आणि इथे मात्र एक धाव राकेश चौधरी आपल्याला पाहायला मिळत आहेत शॉर्टेस्ट कव्हर रिजनला. यावेळेस भावेश जाधव यावेळेस मिस्टर स्टोक्स पाहायला मिळतोय आणि इथे काय घडलंय तर बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला पकडलाय जेल आणि संपलाय मिस्टर रुपेश जाधव याचा खेळ. गॉन. तर एक गडी मोठा धक्का बसलाय तो म्हणजे रुपेश जाधवच्या रूपाने. अगदी भोपलाही न पडता तो तंबूच्या आफऱ्याला गेलाय. थोडाफार नाराज केलंय खास करून कारण भरपूर चांगल्या अपेक्षा असतात या खेळाडूकडून परंतु नाराज केलंय. नवीन बॅटर 1 डाऊन मध्ये दाखल होतोय मिस्टर राजू जाधव. नंबर 1 षटक संपले. धावसंख्या आहे ते म्हणजे 9 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते आहे जे अंबिका स्पोर्ट कर्णापाडा संघाची. राकेश चौधरी नंबर 2 चा गोलंदाज अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय ज्याने कित्येक वर्ष चांगले क्रिकेट खेळले आणि गिरीज खऱ्या तर मात्र जो संघ आपण पाहतो ना सध्याच्या घडीला भरपूर फॉर्मात असलेला खेळाडू संघ पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी डाऊन द ट्रॅक चेंडूला खेळला गेला. इथे मात्र बॅटची एज घेतली आहे चायनीज कट घेतली आहे आणि चेंडू आपण बघतो यष्टीरक्षक जोपर्यंत गॅदर करतील तत्पूर्वी एक धाव मिळेल. या 1 धावांची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती म्हणजे 10च्या घरामध्ये. राजू जाधव यावेळी स्ट्रायकनकडे पाहायला मिळत आहेत. न्यूमॅन इन 1 डाऊन मध्ये दाखल झालेत. यावेळेस मात्र बघितलं चेंडूला मात्र सोडून दिलं. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजय लहांगे यष्टीरक्षकाचं काम आपण पाहत आहात. खूप चांगला क्रिकेट त्याने देखील खेळलंय परंतु संतोष डवळा आज या संघामध्ये पाहायला दिसत नाहीयेत. फ्लिपला विसरून चालणार नाहीये. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळल्या जातंय. शत्रचक आहेत नाही करणार चुकी. धक्का क्रमांक 2 मिस्टर राजू जाधव
परतावा लागेल पॅव्हलिनच्या दिशेने. थँक्यू डीजे. कुठे ना कुठे घाई केली पातळी. अगदी तुम्ही बघितलं पहिल्या षटकामध्ये चांगला धावा बनवण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच्यानंतर अंतराळ विकेट जात चालले. पहिल्या षटकामध्ये देखील 6व्या चेंडूवर गडी बाद झाला. त्याच्यानंतर इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर देखील गडी बाद करतोय मिस्टर राकेश चौधरी हा गोलंदाज. चौथ्या क्रमांकावर दाखवलं मिस्टर कुंदन बसवत हा खेळण्यासाठी येतोय. पार्टनरशिप करावी लागेल. ओहो यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू येतो डीपेशला कव्हर इजना शतकची एक थोडासा पंबळ होतोय आणि एक जाव जिथे होते तिथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलं. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. 2च धाव मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते 13 या धावसंख्येवर. धावसंख्या जर वाढवायची असेल ना तर या जोडीवर जास्तीत जास्त निर्भव असेल कर्णपाडा संघ. यावेळेस ब्लॅक क्लिपचा खूप चांगला उपयोग केला गेलाय. शतरक्षक येथे दूरवरून एकदा पण पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल परंतु नाही. एकच धावांवर समाधान मानावं लागेल. या 1 धावांची धावसंख्या पुढे सरकते 14च्या धावसंख्येवर. 14 धावा चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. 3 षटकामध्ये बघूया किती धावापर्यंत जमवतोय. कारण आपण बघतोय खूप चांगलं मैदान हे पाहायला मिळतंय. सिमेंट विकेटची ही पिच लाभदायक पाहायला मिळते फलंदाज आणि गोलंदाजासाठी. यावेळेस पहिलाच मनसुक्त बनवलं होतं की आडव्या बॅटने चेंडूला खेळेन फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू पंच घोषित करतात की अवंतर धाव. या अवंतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकते आहे 15 या धावसंख्येवर. प्रत्येक चेंडू तुम्ही आडव्या बॅटने खेळू शकत नाहीये. जसा चांगला चेंडू येईल त्या चेंडूला सन्मान देखील द्यायला पाहिजे. हे क्रिकेटचं रहस्य आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला गेलाय. इथे मात्र शतशत थोडासा पंबल होतोय आणि चेंडू निघून जातोय. चकारतोय चेंडू त्यांना आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. आलाय चौकार. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकते 19 या धावसंख्येवर. तर शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील राकेश चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेटने 10 ते 15 पर्यंत रन घेत असताना भावेश साडी. ओ यावेळेस मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. त्याला खोदून काढलाय. छत्रशी घेतोय. चेंडूला उचलतोय डीप लॉंग ऑन वरून आणि दुसऱ्याचा प्रयत्न होतोय कुंदन बफेचा, परंतु थर्ड अंपायर रेफर्ड केलंय पंचांनी. भविष्याचा मात्र इरादा नव्हता दुसरी धाव घेण्याचा, कारण चेंडू चांगला कलेक्ट केला आणि थ्रो लगेच दिला होता. भविष्य आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. तो आतापर्यंत मला वाटतं आणि बॅटर्स OU2 आउट आहे. आणि अशा प्रकारे अजून एक धक्का लागला जातोय कुंदन याच्या रूपाने. कुठे ना कुठे अति काही संकटात नाही हे चित्र पाहायला मिळालं. खर तर भविष्यांचा इरादा नव्हता ही धाव घेण्याचा. 2 षटक संपलेले आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 20 धावा. 10च्या फरफरीने आतापर्यंत चालतोय. जय अंबिका स्पोर्ट कर्णापाडा संघ. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होतोय मिस्टर करण जाधव. हा न्यूमॅनिन 5व्या क्रमांक तो खेळण्यासाठी येतोय. मयूर भुईर तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होईल. 3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस फायनल डेचा दिवस आहे आणि फायनल डेचा दिवस असल्या कारणाने मात्र षटकामध्ये आम्ही कपात केली आहे. 3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत आजच्या दिवशी फायनल डेच्या दिवशी.
पहिला चेंडू मयूर भोईर, चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. भावेश पाटील स्ट्रायकरकडे. भावेश यावेळेस चेंडू दूरवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु अनसक्सेसफुल ठरलाय. या चेंडूला नक्कीच व्यवस्थित खेळायला पाहिजे होतं. फुटवर्क नव्हतं. अगदी जागेवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रत्येक चेंडू तुम्ही तुमच्या बॅटवर येईल असं नाहीये. अगदी फ्रंटफुटवर येऊन या चेंडूला खेळू शकले असते. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. नक्कीच चांगला खेळ होतोय परंतु यावेळेस दोन चेंडू आतापर्यंत डॉटच्या स्वरूपात खेळलेत भावेश. कारण स्लॉगवरचं प्रेशर असेल. स्लॉगवरला तुम्हाला प्रेशरला मात्र झुकारून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेस डाल्फिन ट्रॅक चेंडूला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहेत डीप एजला कव्हर रिझनला आणि त्यांच्या मार्फत चांगला झेल पकडलाय. धक्का क्रमांक लागतोय तो म्हणजे चौथा. तो म्हणजे जय अंबिका स्पोर्ट कर्नाळपाडा संघाला मिस्टर भावेश जाधव याला परतावं लागेल. कुठे ना कुठे भावेश याने दोन चेंडू आउट केले. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर गाडी बाद दिले. खराब क्रिकेट पाहायला मिळालं त्यांच्याकडनं. अगदी तुम्ही सलामीवीर म्हणून आलात. चांगला खेळ तुम्ही करत होतात. अगदी चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मानपूर्वक खेळायला पाहिजे होतं परंतु लाखोपटचे दोन चेंडू निर्धाव. त्याच्यानंतर प्रेशर रिलीज झालं खऱ्या अर्थाने फलंदाजावर. ओ यावेळेस दूरवरून प्रकट मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र होईना करता मात्र धाव पण पूर्ण केले गेले आहे. 1+1 वाईटची धाव येते. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. या दोन धावांची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. आता मात्र करण पाहायला मिळतोय. हार्ड हिटर बॅटर करण जाधव एक अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेस मात्र जागेवरून चेंडू खेळायचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. जणू काय या प्रश्न विचारला होता गोलंदाज मयूर बोरे याने की या चेंडूचं उत्तर आहे का तुझ्याकडे. तर बॅटरच्या माध्यमातून आले उत्तर नाही. यावेळेस आडव्या बॅटचा वापर पुन्हा एकदा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. ते चित्र पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला. धावसंख्या स्थिर 22 धावा. कुठे ना कुठे धावा ही व्हायला पाहिजे होती. कदाचित 30च्या पलीकडे जायला पाहिजे होतं परंतु धावा 22 झालेत. यावेळेस आपण आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. फुटवरचा अभाव जाणवलाय यावेळेस करण जाधवच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा आणि 23 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजे आई जीवदानी गिरीच या संघासमोर. तर आत्मारामजी ठाकरे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील करिअर सहर्ष स्वागत आणि त्यांच्या सोबत संदीपजी ठाकरे यांचं देखील आगमन झालंय. आत्माराम ठाकरे साहेबांविषयी म्हणायचं झालं तर सरपंच आहेत आणि त्यांचं आपण करूया सहर्षचं स्वागत या स्पर्धेमध्ये. ऐकावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बीचच्या माध्यमातून त्यांचं करूया सहर्षचं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. जिंकण्यासाठी 23 धावांचं जरूर लक्ष आहे परंतु या धावा डिपेंड होऊ शकतात. जर पहिल्या षटकामध्ये आकाश दानवी आणि खरं तर आपण बघतोय त्याच्यानंतर अशोक लहांगे ही जर जोडी जर फोडण्यामध्ये यश आलं जय अंबिका स्पोर्ट कर्नाळपाडा संघाला तर नक्कीच या मॅच मध्ये पकड बनू शकतोय. राकेश चौधरी देखील मधल्या फळीमध्ये चांगला खेळ ते करतायत. त्याच्यानंतर अजय लांगे याला विसरून चालणार नाहीये. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं मयूर भोईर एक उभरता सितारा या संघाचा पाहायला मिळतोय
आणि त्याने देखील इम्प्रेस केलंय या वफी आदिवासी क्रिकेट ऑफिसर मध्ये आणि त्याचा देखील चांगला खेळ आपण पाहिलाय. सलामीची जोडी मंद मंद पावलांनी येत असताना आकाश धानवी आणि अशोक लहांगे अशी जोडी पाहायला मिळते. ही जोडी फार निर्भर असतं आई जीवदानी गिरीच हा संघ या जोडीवर जास्तीत जास्त डिपेंड असतं. तर ही मॅच नक्कीच चांगली होऊ शकते कारण दुसऱ्या बाजूला या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो सह्याद्री स्पोर्ट बापाने या संघासमोर लढणार आहे. तर सह्याद्री स्पोर्टचे देखील इथे मात्र लक्ष असेल या मॅचवर कोणता संघ त्यांच्या संघासमोर लढण्यासाठी सज्ज होईल ते देखील अगदी बारकाईने या मॅचला बघत आहेत. कोणत्या प्लेअरची कुठे विटनेस झोन आहे, कुठे चांगला खेळतोय, कुठे त्यांची चांगली बॉलिंग आहे हे देखील त्यांचं बघणं आता मात्र चालू झालंय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं 2 सामने अष्टभुजा लहूपाडा संघ जिंकलाय आणि खरं तर चांगला परफॉर्मन्स देत ते मात्र 2 सामने जिंकलेत. नंबर 1 चा गोंदाची मार्कवर येत आहेत ते म्हणजे मिस्टर रुपेश जाधव. आत्मारामजी ठाकरे साहेबांचं आगमन झालंय. सरपंच साहेब आगतम स्वागतम सुस्वागतम. तसेच रामचंद्र लाखात साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत करूया. आणि जगदीश लाखात यांना देखील आम्ही विनंती करतोय तुम्ही देखील मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. पहिला चेंडू देऊया दोन्ही फक्त हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू अगदी आपण बघितलं तर मिस्टम स्टोक्स पाहायला मिळतोय. इथे मात्र शतरक्षक डीप लॉंग ऑन वरून येतोय, चेंडूला कलेक्ट करतोय आणि तत्पूर्वी 2 धावांमध्ये रूपांतर केले. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे स्वतःच अकाउंट ओपन करत असताना 2 धावा. रुपेश जाधव जास्तीत जास्त या गोलंदाजावर जे अंबिका स्पोर्ट डोंगरी कर्णापाडा संघ जास्त निर्बळ असतो. विकेट घ्यावे लागतील जर ही मॅच बनवायची असेल तर. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला. इथे मात्र काय घडलंय तर तेवढाच चांगला झेल सीमा रेषेच्या लगत हा झेल पकडलाय आणि चांगला झेल पकडलाय आणि आपण बघतोय आकाश दानवी याला बाद केलाय दुसऱ्या चेंडूवर मिस्टर रुपेश जाधव याने. गॉन. मैदानाच्या दाखल होतोय मिस्टर मयूर भुईर, यंग टॅलेंट आई जीवदानी गिरीज या संघाचं. खास करून मी कौतुक करेन या खेळाडूचं. जेव्हा जेव्हा संकट मोचक जेव्हा कामगिरी असते ना तेव्हा मयूर भुईर हा नक्कीच आई जीवदानी गिरीज या संघासाठी धावून आलाय. असे कित्येक मॅचेस त्याचे मी बघितलेत आणि त्यांनी चांगला खेळ केलाय. जेव्हा जेव्हा आपण बघितलं ना आकाश दानवे किंवा अशोक लांगे त्याच्यानंतर संतोष डवला हे जेव्हा विकेट जातात ना तेव्हा मात्र हा खेळाडू नक्कीच धावून येतोय. यंग टॅलेंट आहे आणि चांगला परफॉर्मन्स तो देखील दाखवतोय. मयूर भुईर स्ट्रायकरकडे 1 डाऊन मध्ये दाखल झालाय. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला. शतरक्षक आहेत इथे मात्र झेल हा सोडला गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावा. नक्कीच याचं मात्र भुगतान करावं लागेल. अगदी साधा सोपा झेल पकडण्याची संधी आली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि अशा प्रकारे 2 धावा या पळून पूर्ण केल्यात. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे परंतु झेल सुटलं आहे. खरं तर तुमच्या अकाउंट मध्ये धावा कमी आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही झेल सोडाल तर नक्कीच समोरचा संघ नक्की तुमच्यावर हावी होईल. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. गोलंदाज मात्र आपलं काम करतोय परंतु शतरक्षक जे आहेत ना ते साथ देत नाही आहेत. रुपेश जाधव पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने मयूर भुईर फाडी चेंडू घेऊन जाईल. यावेळेस शतरक्षण आपण विवरेचना पाहिली तर शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर ला त्याच्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन त्याच्यानंतर एक पॉइंट मध्ये शतरक्षक आपण पाहू शकतोय. त्याच्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर त्याच्यानंतर शॉर्ट मिड ऑफला शतरक्षक पाहू शकतोय. डीप लॉंग ऑन त्याच्यानंतर डीप मिड विकेटला शतरक्षण पाहू शकतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत असताना रुपेश जाधव. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू मात्र निघून जातोय.
डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर षटकाराकरिता गालावर खळी डोळ्यात कुंती ओठावर फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसं तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ बघून शी समोर माझा रंग तुझे रंग महादेव गालावर खळी डोळ्यात कुंती ओठावर फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसं तुला सांग भेटू वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ या 6 धावांनी खरं तर आत्मविश्वास वाढला जाईल. आई जीवदानी गिरीज या संघाचा 6 धावांची धावसंख्या पुढे सरकते 10 मध्ये जाऊन पोहोचते. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू इथे मात्र भावेश जाधव आहेत की काय आणि चांगला झेल पकडलाय. एक धक्का अजून एक लागला जातोय आई जीवदानी गिरीज या संघाला. मिस्टर मयूर भोईर खर तर एक षटका त्याच्यानंतर एक विकेट देखील नावावर राहिली आहे ते म्हणजे रुपेश जाधव याच्या गॉन. अशा प्रकारे तुम्हाला विकेट घ्यावे लागतील अंतरावर विकेट घ्यावे लागतील कारण धावा आहेत ना ते थोड्याशा कमी पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण असं पाहायला मिळतं 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 13 धावांची आता मात्र गरज असेल कारण शेवटचा चेंडू अजून बाकी आहे या षटकामध्ये. रुपेश जाधव एक षटकार नसता काढला तर नक्कीच अजून थोडासा प्रेशर जमवला शकला असते जीवदानी गिरीजा संघावर. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय हर्ष भोईर. शेवटचा चेंडू रुपेश जाधव याचा. यावेळेस मात्र चेंडू फक्त स्टेअर केलाय चेंडू मात्र फ्लाय फ्लिपला ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र एक धाव पळून पूर्ण गेले आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. इथे मात्र रनआउटच्या ओर्थच्या स्वरूपात धावा अजून एक ऍड केली जाईल. ओर्थच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल. बघता बघता 3 धावा या कंप्लीट होत आहेत. या 3 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे 15च्या. धावसंख्या झाली ते म्हणजे 15 धावसंख्या. एक षटक संपले गडी बाद झाले ते म्हणजे 2. 23 धावांचा पाठलाग करत असताना आज जीवदानी गिरीज हा संघ पाहायला मिळतोय. तर थोडस गुणलेखाकडनं चुकी होती. धावसंख्या आहे ती म्हणजे 13 धावसंख्या. भावेश जाधव नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 13 धावा झाल्यात. माफ करायचं आहे थोडस गुणलेखाकडनं चुकी होते ती दुरुस्त केली आम्ही. भावेश स्ट्रायकरकडे बॅटर हर्ष भोईर. नॉन स्ट्रायकडे अशोक लांग याला अजूनपर्यंत स्ट्राईक आली नाहीये. यावेळेस क्लॉरफुट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र पायटिशियम मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेलाय ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी 2 धावा या पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे 15 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. चांगला पाठला केला जातोय आतापर्यंत जीवदानी गिरीज संघाचा. जरी विकेट गेलेत तरी मात्र आपण बघतोय धावगती आहे ना ती मात्र मेंटेन केली आहे. सरासरी जी राखायची ना ती चांगली सरासरी राखली आहे. यावेळेस मनफक्त बनवलं होतं आडव्या बॅटने चेंडूला खेळेन परंतु अनसक्सेसफुल ठरले. प्रत्येक चेंडू तुमच्या बॅटवर येईल असं नाही. चांगले चेंडू देखील तुम्ही सन्मान द्यायला पाहिजे. हे क्रिकेट मधलं रहस्य आहे आणि ज्या अनुषंगाने बॅटिंग करतोय ना हर्ष आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. तू प्रत्येक आडव्या बॅटने किंवा सरळ बॅटने तुम्हाला खेळता येऊ शकतं. यावेळेस चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू खेळला जात आहे. शतरक्षक 2 शतरक्षक येत आहेत. 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. 2 धावा मिळतील. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. चांगली भागीदारी पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. 9 चेंडू 6 धावा. हर्ष भोईर आतापर्यंत
7 या दफेके तो खेळतोय. यावेळेस फुल टफ डिलिव्हरी, आ बॉल म्हणजे मार, चेंडूला भिरकावलंय, सीमारेषा पार. अशा प्रकारे मॅच फिनिश. आणि या स्पर्धेमधून नक्कीच बाहेरचा रस्ता पकडला जातोय तो म्हणजे कर्णापाडा या संघाने. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग दर्शवल्याबद्दल तुमचं आभार आम्ही व्यक्त करतोय. आई गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बीच्या माध्यमातून तुम्ही पुढच्या स्पर्धेसाठी खूप चांगला खेळ करा आणि तुमची गुणवत्ता जी आहे ना ती सिद्ध करा.